नमस्कार मंडळी, मी कल्पेश चाळके तुम्हा सगळ्यांचं एका नव्या व्लॉगमध्ये स्वागत करतो। आता वाजलेले आहेत रात्रीचे 8:30 आणि आम्ही निघालेलो आहोत माडकादेवीच्या मंदिराकडे। तर सकाळचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल, जर बघितला नसेल तर तो आधी जाऊन बघून घ्या। आणि आता आपण जाऊया, देवीचं दर्शन घेऊया, महाप्रसादाचा लाभ घेऊया आणि त्यानंतर डबल बारी भजनंसुद्धा आहेत, तर ते तुम्हाला सुद्धा मी दाखवतो। मंडळी, हे आहे आमचं घर, माझ्या मामाचं घर आणि तुम्हाला दाखवतो मी माडकादेवीची पूजा किती प्रसिद्ध आहे ते। हा जो रस्ता तुम्ही बघताय पूर्ण गाड्यांनी भरलेला आहे, इथपर्यंत ट्रॅफिक आलेला आहे। मंदिर अजून इथून खूप पुढे आहे, 1 किलोमीटर लांबवर अजून इथून मंदिर आहे, तर इथपर्यंत गाड्यांची रांग आलेली आहे। तर आम्ही आता चालतच आलेलो आहोत मंदिराच्या दिशेने आणि इकडे समोरच पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। आता अजून गाड्या इथे लागतील। तर मित्रांनो, मी आता माडकादेवीच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहे आणि हा समोर तुम्ही बघू शकत असाल, हा इथे एंट्री गेट आहे। आपल्याला इथूनच सरळ आता वर जायचं आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। धन्यवाद। आज या ठिकाणी कासरडे जांभूळवाडी अतिशय सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे इथे आणि समोरच आपल्याला मंदिर दिसत असेल। उपस्थित सर्व खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी जमलेली आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकत असाल, ॲक्च्युली मंदिर आहे पुढे, पण त्याची मंदिराच्या दर्शनाची रांग जी आहे ती इथपर्यंत आलेली आहे। तर आपण नंतर दर्शन घेऊया। आणि श्री महाराज नायकवाड बुवा यांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून आई जगदंबा माडकादेवी आणि सत्यदेवाच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझी मगाशी सांगितल्याप्रमाणे दर्शनासाठी भाविकांची प्रचंड अशी गर्दी झालेली आहे इकडे आणि तिकडे समोरच तुम्ही बघू शकत असाल तर वारकरी भजन चालू आहे आणि भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या इथे अशी उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे। या साईडला सुद्धा आहे आणि या बाजूला सुद्धा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर मंडळी, खूप गर्दी असल्यामुळे आम्ही कोणीच दर्शन अजून घेतलेलं नाही आहे। आम्ही काही वेळानंतर दर्शन घेणार आहोत। तर सध्या आता मी चाललेलो आहे महाप्रसादाच्या इथे थोडा हातभार लावायला, कारण गर्दी खूप आहे आणि माणसं थोडी कमी पडतात वाडीतली। तर आता मी सुद्धा तिकडे जातो आणि माझा हातभार लावतो। तर मित्रांनो, मी आता माडकादेवीच्या मंदिरामध्ये आहे आणि माझ्यासोबत आमच्या घरातल्या महिला मंडळसुद्धा आहे, तुम्ही बघू शकत असाल। हे पृथ्वी, हाय बोल, हाय कर, हाय कर ना। पृथ्वी, तुझं नाव सांग, पूर्ण नाव सांग। ओके, तुझी मम्मी कुठे आहे? मम्मी कुठे आहे? तुझी मम्मी दाखव ना, मम्मी कुठे तुझी? ही मावशी आहे। मी कोण आहे तुझा? मी कोण आहे तुझा?
बुवा अजित मुळा यांचं आगमन झालं आहे. श्री गुरुपत्तावर विनंती आहे आणि मंडळाचे ग्रामस्थ मंडळाचे रांगोळी ग्रामस्थ मंडळाचे. मित्रांनो, कीर्तन झाल्यानंतर मंदिराच्या इथे डबल बारी भजनाचा जंगी सामना सुद्धा आहे. तर त्यापैकी दुसऱ्या भुवांचं इथे आगमन झालं आहे. तर त्यासाठी ढोल ताशा पथक त्यांना घ्यायला इथे एंट्री गेट जवळ आलेला आहे. तर आपण सुद्धा आता आलेलो आहोत ढोलवादनाचा आनंद घेण्यासाठी. मित्रांनो, आता वाजलेले आहेत रात्रीचे 12. मंदिरातील भाविकांची गर्दी सुद्धा कमी झालेली आहे. तर आपण आता आत मंदिरात जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. मित्रांनो, देवीचं दर्शन तर घेऊन झालं. आता आपण डबलबारी भजनाचा आनंद घेऊया. रात्री 2 किंवा 3 वाजेपर्यंत हा डबलबारी भजनाचा सामना इथे रंगेल. तर तुम्ही सुद्धा या भजनाचा आनंद घ्या.
बघा, संत तुकाराम महाराजांनी एका अभंगातून उपदेश केला, गुळाशिवाय गोडी नाही, मिठाशिवाय चव नाही आणि गुळाशिवाय ज्ञान. किती वाटेल ते जिन्नस घ्या, पण पदार्थामध्ये जर मीठ नाही तर काय चव काय झाला. गुळसांडोनी गोडी घ्यावी, गोडी घ्यावी, मीठ सांडोनी दही लागा, मीठ सांडोनी दही लागा, मीठ सांडोनी दही लागा. गुळसांडोनी गोडी घ्यावी, गुळसांडोनी गोडी घ्यावी, मीठ सांडोनी दही लागा, मीठ सांडोनी दही लागा, मीठ सांडोनी दही लागा. सुप्रभात मंडळी, काल रात्री अतिशय उत्तमरित्या आपली माडकादेवीची पूजा पार पडलेली आहे आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावी म्हणजेच फोंड्याला, दाजीपूरमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.